नमस्कार मित्र-मैत्रिणींनो. सुंदर अशा दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. आज आहे कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा. पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा. आज मी घरातली कामं पटापट आवरून घेतली आणि इथे बागेत आले. आज आम्हाला लसूण लावण्यासाठी वाफे तयार करायचे होते. मी इथे वाफे तयार करत होते आणि सासूबाई लसूण लावत होत्या. माऊ पण शाळेतून आली होती तोपर्यंत आणि ती इथं बागेत खेळत होती. बाहेरची कामं आवरल्यानंतर मला काढायची होती रांगोळी. मग रांगोळी काढायला घेतली. मी ज्यावर रांगोळी काढते तो माऊचा फळा आहे. पण तो ती जास्त वापरत नाही म्हणून मी तो घेतला होता. मला पण रांगोळीसाठी एक प्लाऊड पाहिजे होता, म्हणजे मला रांगोळी सरकवता येईल. तर या फळ्यावर छान रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर 750 वाती तुपात भिजत घातल्या आणि तोपर्यंत दिवे पण लावून घेतले. संध्याकाळची सगळी कामं आवरल्यानंतर मी वाती जाळायला घेतल्या. सगळ्यात आधी वाती पेटवून घेतल्या आणि मग महादेवाची पूजा करून घेतली. पूजा झाल्यानंतर मी जोपर्यंत वाती जळतायत तोपर्यंत महादेवाचं नामस्मरण केलं. मला आठवतंय माझ्या लग्नाच्या आधी आम्ही त्रिपुरारी पौर्णिमेला देवगडला जायचो आणि माझी आई तिथंच वाती जाळायची. तिथं कार्तिक स्वामीचं मंदिर आहे, तर तिथं मग दर्शन घ्यायचो आम्ही. कार्तिक पौर्णिमेच्याच दिवशी स्त्रियांनी कार्तिक स्वामीचं दर्शन घ्यायचं असतं. नंतर मग घेता येत नाही वर्षभर. तर तुमच्यापैकी कोण-कोण देवगडला गेला आहे मला नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.